जीवन संजीवनी या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज मी आपल्यासाठी भयंकर जॉईंट पेनचा त्रास, जसे गुडघे दुखणे, कमर दुखणे, हातपाय दुखणे, चालायला उठायला बसायला देखील त्रास होणे, संपूर्ण त्रासापासून सुटका करून देणारा अत्यंत साधा सोपा घरगुती आणि नॅचरल उपाय आपल्यासाठी घेऊन आले आहे. हा उपाय अगदी गावरान व रामबाण असल्यामुळे याचा लगेचच फायदा होतो व या उपायाने कितीही भयंकर त्रास होत असेल तरी देखील आपल्याला लगेच बरे वाटेल. आणि उपाय अगदी रामबाण असल्यामुळे यापासून कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होत नाही, तर फायदा पूर्णपणे होतो. यासाठी थोडासा आल्याचा तुकडा घ्या, अगदी 1 इंच आल्याचा तुकडा, आणि त्यामध्ये 4 ते 5 गावरान लसूण पाकळ्या टाकून द्या. आणि यामध्ये 1 चमचा भरून काळा जिरा टाकायचा आहे. काळा जिरा आपल्याला आयुर्वेदिक औषधाच्या दुकानात सहजतेने मिळतो. हा आपल्या हातापायांच्या दुखण्यावर अगदी रामबाण आणि अगदी फायदेशीर असा जिरा आहे व या जिऱ्यामुळे आपल्या हाडांमधील कॅल्शियम जे कमी झालेले आहे ते देखील भरून निघण्यास मदत होते. म्हणूनच 1 चमचा भरून हे जिरे यामध्ये टाका आणि हे थोडेसे कुटून घ्यायचे आहे, म्हणजे हे छान एकजीव होते व व्यवस्थित आपल्याला मिश्रण तयार होऊन मिळते. हे बघा, याप्रमाणे अगदी छान अशी ही पेस्ट तयार होऊन मिळाली आहे. थोडीशी जाडसर राहिली तरी देखील चालेल. एका पॅनमध्ये आपण अर्धी वाटी भरून तेल घेणार आहोत. तर आता हे तेल जे आहे हे आपण राईचे म्हणजेच मोहरीचे घेऊ शकतो, किंवा मोहरीऐवजी आपण तिळाच्या तेलाचा देखील वापर करू शकतो. आणि हे दोन्ही तेल नसतील तर याऐवजी आपण जे खोबरेल तेल वापरतो ना, त्या खोबरेल तेलाचा वापर केला तरी देखील चालेल. म्हणजे यासाठी आपण तिन्हीपैकी कुठल्याही तेलाचा वापर करू शकतो. आणि ही जी पेस्ट आहे ना, ही संपूर्ण पेस्ट यामध्ये टाकून द्या व मंद आचेवर हे छान गरम करून घ्यायचे आहे. हे बघा, मंद आचेवर हे छान तयार होत आहे. मंद आचेवर केल्यामुळे या तेलामध्ये संपूर्ण अर्क छान उतरतो. आणि येथे मी खोबरेल तेलाचा वापर केला आहे. आणि काळा जिरा हा आपल्याला आयुर्वेदिक औषधाच्या दुकानात किंवा ऑनलाईन देखील सहजतेने मिळून जातो. काळ्या जिऱ्याचे आयुर्वेदामध्ये भरपूर फायदे दाखवलेले आहेत. काळा जिरा हा आपल्या शरीराकरता खूप उपयुक्त आहे. तसेच काळ्या जिऱ्याचे जर सेवन केले ना, तर यामुळे पचन देखील व्यवस्थित होते व हातापायांकरता तर अगदी रामबाण आहे. हे बघा, याप्रमाणे आपले तेल हे छान तयार झाले आहे असे आपल्याला लक्षात येते, कारण जे आपण पदार्थ टाकले आहेत ना, ते बरोबर लाल झाले आहेत. याचा कलर जो आहे तो बदलला आहे. आता येथे आपण गॅस लगेचच बंद करणार आहोत. गॅस बंद करून गरम गरम तेलामध्ये आपण थोडेसे भीमसेनी कापूर टाकणार आहोत. भीमसेनी कापूर हे देखील आपल्या हातापायांकरता अत्यंत उपयुक्त आहे. तेलामध्ये टाकल्यामुळे हे छान यामध्ये मिक्स होऊन जाणार आहे. याची पावडर देखील तुम्ही करून टाकू शकता. आणि याप्रमाणे टाकून हे पूर्णपणे थंड झाले की मग हे गाळून घ्यायचे आहे व एका छोट्याशा जारमध्ये भरून ठेवा. म्हणजे ज्या वेळेस आपल्याला हवे त्यावेळेस याचा आपल्याला वापर करता येतो. या तेलाने आपण रात्री झोपण्यापूर्वी कमर, हात, पाय, गुडघे ज्या ठिकाणी आपल्याला वेदना होत आहे, या तेलाने छान मसाज करून घ्यायचे आहे. सकाळपर्यंत लगेच तुम्हाला जाणवेल की आपल्याला लगेच याचा फायदा झाला आहे. इतका इफेक्टिव्ह परिणाम या गावरान उपायाने नक्कीच येणार आहे. आणि हे तेल तुम्ही एका वेळेस जास्त करून ठेवले ना तरी देखील चालेल, म्हणजे आपल्याला वारंवार करण्याची गरज देखील नाही व एका वेळेस तयार केलेले तेल आपण महिना 2 महिने देखील सहजतेने वापरू शकतो. मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा घरगुती आणि नॅचरल उपाय? मग लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.